नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर कथा पाहणार आहोत। एका गावात एक आळशी माणूस राहत होता। तो कोणतेही काम करत नसे, फक्त दिवसभर मोकळा बसून विचार करायचा की काहीतरी खायला मिळेल आणि काम न करता आरामात जीवन जगता येईल। एके दिवशी तो असंच फिरत फिरत एका आंब्याच्या बागेत पोहोचला। तिथे रसाळ आंब्यानी भरलेली अनेक झाडं होती। रसाळ आंबे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि आंबे तोडण्यासाठी तो एका झाडावर चढला। पण जसेच तो झाडावर चढला तिथे बागेचा मालक आला। बागेचा मालक पाहून तो आळशी माणूस खूप घाबरला आणि कसा तरी झाडावरून उतरून तिथून पळून गेला। पळता पळता तो गावाच्या बाहेर असलेल्या जंगलात पोहोचला। तो खूप थकलेला होता, म्हणून तो एका झाडाखाली बसून आराम करू लागला। तेव्हाच त्याची नजर एका कोल्ह्यावर गेली। त्या कोल्ह्याचा एक पाय मोडलेला होता आणि तो लंगडत चालला होता। कोल्हा पाहून आळशी माणूस विचार करू लागला, अशा अवस्थेतही हा कोल्हा अजूनही जिवंत कसा आहे? जंगलातल्या इतर हिंस्र प्राण्यांनी त्याची शिकार कशी काय केली नाही? कुतूहलापोटी तो एका झाडावर चढला आणि तिथून पाहू लागला की कोल्ह्याचं पुढं काय होतंय। काही क्षणातच जंगलात वाघाची भीषण डरकाळी ऐकू आली। ती ऐकून सगळे प्राणी घाबरून पळू लागले, पण कोल्हा त्याच्या तुटलेल्या पायामुळे पळू शकला नाही। तो तिथंच थांबला। वाघ कोल्ह्याच्या जवळ येत होता। आळशी माणसाने विचार केला, आता वाघ कोल्ह्याला मारून खाईल। पण जे पुढे घडलं ते खूपच आश्चर्यकारक होतं। वाघ कोल्ह्याच्या जवळ येऊन उभा राहिला। त्याच्या तोंडात मांसाचा एक तुकडा होता, जो त्याने कोल्ह्याच्या समोर टाकला। कोल्हा शांतपणे ते मांस खाऊ लागला। काही वेळाने वाघ तिथून निघून गेला। हे पाहून आळशी माणूस विचार करू लागला, देव खरोखरच सर्व शक्तिमान आहे। त्याने पृथ्वीवरील सर्व प्राण्यांसाठी, मग ते प्राणी असोत किंवा माणसं, अन्नाची व्यवस्था केली आहे। असा विचार करून तो आपल्या घरी परत आला। घरी आल्यावर तो 2-3 दिवस बिछाण्यावर पडून वाट पाहू लागला की जसं देवाने वाघाच्या माध्यमातून कोल्ह्याला खायला दिलं होतं तसंच त्याच्यासाठीही कुणीतरी अन्न आणेल। पण असं काहीच झालं नाही। त्याचे उपासमारीमुळे वाईट हाल होऊ लागले। अखेर त्याला घराबाहेर पडावं लागलं। घराबाहेर त्याला एका झाडाखाली बसलेले एक बाबा दिसले। तो त्यांच्याजवळ गेला आणि जंगलात घडलेली सगळी कहाणी सांगून म्हणाला, बाबाजी, देव माझ्यासोबत असं का करतोय? त्याच्याकडे सगळ्या प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था आहे, पण माणसांसाठी नाही। बाबा म्हणाले, बाळ, असं नाही आहे। देवाकडे सगळ्यांसाठी व्यवस्था आहे, इतरांसारखी तुझ्यासाठीही। पण त्याचं असं आहे की तो तुला कोल्हा बनवू इच्छित नाही, तो तुला वाघ बनवू इच्छितो। या कथेतून आपण असा बोध घेऊ शकतो की आपण आपल्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकायला हवं। बाहेरचं जग आपल्यासाठी काही करेल अशी वाट पाहत न बसता आपण स्वतःची जबाबदारी स्वीकारायला हवी। देव आपल्याला मदत करतो, पण तो आपल्याला इतरांवर अवलंबून न राहता इतरांना मदत करणारे, शक्तिशाली आणि स्वावलंबी बनायला शिकवतो। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतांचा शोध घ्या आणि इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचं यश घडवा। अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।